नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे. टिक्कर मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मित्रांनो, तुम्ही सर्वजण सरळ सेवा भरतीची तयारी करत आहात आणि या तुमच्या अभ्यासामध्ये भर घालण्यासाठी किंबहुना तुम्हाला खात्रीशीर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी टिक्कर मराठी सदैव तुमच्या सोबत आहे. आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना टिक्कर मराठीने स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे. मग त्यामध्ये टेलिग्राम चॅनल असेल, यूट्यूब चॅनल असेल अथवा इतर ऑनलाईन बॅच असतील. चला तर आपण मराठी व्याकरण मालिका गुंफत आहोत. याच्यामध्ये आज आपलं आहे 23वा पुष्प आहे. कितवं? 23वा. तर या 23 मध्ये आज आपण अतिसंभाव्य जे काही प्रश्न वगैरे आहे त्या प्रश्नांचा आपण विचार करतोय. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे तलाठी भरती 2025 मुद्रांक टीईटी असेल, नगर परिषद असेल, याला हा जो काही टीसीएस पॅटर्न आहे, या टीसीएस पॅटर्ननुसार मराठी जे काही व्याकरण आहे त्यातील अतिसंभाव्य प्रश्नांचा आपण विचार करतोय. मग याचा विचार करत असताना आता आपण पाहतोय प्रश्न प्रकार. तिची गोष्ट लिहून झाली. लिहून झाली. आता लिहून झाली इथं पहा. तिची गोष्ट तिची गोष्ट लिहून झाली. लिहून झाली. आता तिची गोष्ट लिहून झाली म्हटल्यानंतर लिहिणारी कोण रे? ती कोण झाला वाक्यातला? कर्ता. लिहिलेली काय आहे? गोष्ट. गोष्ट काय झालं? कर्म. कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली? क्रियापदाने. बरोबर आहे ना? मग गोष्ट ही प्रथमा विभक्तीत आहे. बरोबर आहे ना? निबंध लिहिला, लिहून झाला. निबंध लिहून झाला, गोष्ट लिहून झाली म्हटलेलं आहे, झाली. आणि म्हणून या वाक्याचा विचार केला तर या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आहे? समापन कर्मणी प्रयोग. कोणता प्रयोग आहे? समापन कर्मणी. कारण वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया समाप्त म्हणजेच पूर्ण झाल्याचा बोध होतो. आणि हा जो कर्ता आहे, कर्ता हा 100% षष्टी विभक्तीतच असतो. तो जो काही प्रकार आहे त्या प्रकाराला काय म्हणायचंय? समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात. पुढे पहा. जे चकाकते ते सोने नसते. जे चकाकते ते सोने नसते. आता जे, ते, जर, तर, जसे, जसे, तसे, जेव्हा, 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 तेव्हा या उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो आणि म्हणून तो जो वाक्य प्रकार आहे त्या वाक्य प्रकाराला मिश्र वाक्य म्हणतात. एक प्रधान वाक्य आणि दुसरं गौण वाक्य हे जर, तर, जेव्हा, तेव्हा, जसे, तसे, जेथे, तेथे या उभयान्वयी अव्ययांनी जोडले जातात. त्याला मिश्र वाक्य असे म्हणतात. केवळ वाक्य म्हणजे काय? एकच उद्देश आणि एकच विधेय. संकेतार्थी म्हणजे काय? जर तरची भाषा असते. संयुक्त म्हणजे काय? प्रधान बोधक उभयान्वयी आणि व अथवा यांनी ती वाक्य जोडली जातात. चला. दुरून डोंगर साजरे. कुठे गेले तर मनुष्य स्वभाव सारखाच. दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो. कोणती गोष्ट लांबूनच चांगली दिसते, जवळून तिचे खरं रूप कळून येते. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो? कोणतीही गोष्ट लांबूनच चांगली दिसते. कोणतीही गोष्ट लांबूनच चांगली दिसते, जवळून तिचे खरे स्वरूप कळून येते. बरोबर. हा जो काही प्रकार आहे या प्रकाराला काय म्हटलं जातं? दुरून डोंगर साजरे. ओके. त्यानंतर काय आहे? राजा प्रधानाशी असे बोली जिले. बोली जिले. आता राजा प्रधानाशी ऐसे बोली जिले. बोलणारा कोण आहे रे? राजा. बरोबर. आता बोली जिले. ली जेले. त्याच्यानंतर धरीजे. त्याचबरोबर दीजे. नंतर घेईजे, करीजे, करीजे. मग कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये सकर्मक धातूला ज प्रत्यय लागून क्रियापदाची रूपे तयार होतात. बोलीजे, धरीजे, देईजे, घेईजे, करीजे अशी रूपे तयार होतात. तो जो प्रयोग आहे त्या प्रयोगाला कोणता प्रयोग म्हणायचं रे? त्या प्रयोगाला म्हटलं जातं पुराण कर्मणी प्रयोग. कोणता प्रयोग आहे रे हा? पुराण कर्मणी प्रयोग. 100% गॅरंटेड.
कारण मराठी भाषेचा उगम हा संस्कृत भाषेतून झाला असल्या कारणाने आजही संस्कृत भाषेतील काही वचने मराठी भाषेमध्ये जशीच्या तशी वापरली जातात. त्यातील सकर्मक धातूला ज प्रत्यय लागून क्रियापदाची रूपे तयार होतात. धरीचे, देईचे, घेईचे, बोलीचे आणि म्हणून त्याला म्हटलं जातं संपुराण कर्मणी प्रयोग. पुढे जाऊया. पुढे जात असताना खालील वाक्यातील पर्यायातून हंबरडा फोडणे. वाक्यातील योग्य उपयोग दर्शवणारे विधान ओळखा. आईच्या निधनाची बातमी ऐकताच सासूरवासील लेकीने हंबरडा फोडला. रामलावाला लॉटरी लागली, त्याने हंबरडा फोडला. रोहनचा पहिला नंबर आला तेव्हा हंबरडा फोडला. आम्ही स्पर्धा जिंकली. तर हे सगळे चुकीचं आहे. तर आईच्या निधनाची बातमी ऐकताच सासूरवासील लेकीने काय केलं रे? हंबरडा फोडला. बरोबर. पुढे जाऊया. हानी. आता हानी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. हानी म्हटल्यानंतर हानीच्या विरुद्ध काय आहे रे? हानी. हानी, त्याची फार हानी झाली. आता हानीच्या विरुद्ध शब्द आहे लाभ. काय शब्द आहे? लाभ शब्द आहे. हानीच्या विरुद्ध लाभ. लक्षात येतं ना? हानीच्या विरुद्ध काय आहे? लाभ शब्द आहे. पुढे प्रतीक्षण. आता या समासाचा प्रकार ओळखा. प्रतीक्षण. आता प्रतीक्षण तत्पुरुष आहे, बहुव्रीही आहे, अव्ययभाव आहे की द्विगु आहे? प्रतीक्षण. आता प्रतीक्षण याचा अर्थ प्रत्येक क्षणाला. प्रतीक्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला. आता प्रत्येक क्षणाला याचा अर्थ तत्पुरुष समास, बहुव्रीही समास, अव्ययभाव समास, तत्पुरुष समास. ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते त्या समासाला अव्ययभाव समास असे म्हणतात. ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे अर्थदृष्ट्या प्रधान असते तो जो समास आहे त्या समासाला अव्ययभाव समास असे म्हणतात. कोणता समास म्हणायचा आहे त्याला? अव्ययभाव समास. लक्षात ठेवा. पुढे मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा या वाक्यातील पवित्र हा जो काही शब्द आहे पवित्र, तर पवित्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पवित्र. आता पवित्र म्हटल्यानंतर काय आहे रे? निर्मळ. पहा, त्याचं मन फार पवित्र आहे, निर्मळ आहे. कोणाच्याही मनामध्ये कोणत्याही प्रकारचं किलमिश नाही. ओके. आणि म्हणून मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा काय आहे रे? हे निर्मळ. जखमेवर मीठ चोळणे, मायेने सांभाळणे, मन घट्ट करणे, उणीवर प्रहार, खूप कष्ट करणे. जखमेवर मीठ चोळणे. पाहुण्यांनी काय की मुलीला त्रास देऊन आपल्या जखमेवर मीठ चोळलं आहे किंवा वारंवार मला पराभवाची जाणीव करून देऊन तो आपल्या जखमेवरती मीठ चोळत आहे. याचा अर्थ उणिवेवर प्रहार करणे. जखमेवर मीठ चोळणे याचा अर्थ आहे उणिवेवर प्रहार करणे. पुढे खालील वाक्याचे संयुक्त वाक्यातील योग्य रूपांतर दर्शवणारे विधान ओळखा. आभाळ भरून आले, पावसाला सुरुवात झाली. आता इथं काय म्हटलेले? संयुक्त वाक्य करा. संयुक्त. आता संयुक्त म्हटल्यानंतर संयुक्त वाक्यामध्ये कशाचा वापर होतो रे? आणीचा. आभाळ भरून आले, पावसाला सुरुवात झाली. आभाळ भरून आले, पावसाला सुरुवात होईल. आभाळ भरून आल्यावर पावसाला सुरुवात होईल. आभाळ भरून आले आणि पावसाला सुरुवात झाली. हे कोणतं आहे रे? हे वाक्य या ठिकाणी तुमच्या लक्षात येतं. याला म्हणायचं संयुक्त वाक्य. संयुक्त. संयुक्त याचा अर्थ संयुक्त. संयुक्त वाक्य म्हणजे तरी काय? तर एक प्रधान वाक्य व दुसरे गौण वाक्य एकत्र जोडण्यासाठी
सोडण्यासाठी. कशाचा वापर होतो रे? आणि व या उभयान्वयी अव्ययांचा वापर होत असल्यास त्याला काय म्हणायचे? त्याला म्हणायचं आहे संयुक्त वाक्य. चला पुढे जाऊया. स्वामी ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? स्वामी. आता स्वामी कोणाचे आहे रे? स्वामी स्वामी हे रणजित देसाई. स्वामी कोणाचे आहे? रणजित देसाई. फकीरा कोणाचे आहे? अण्णाभाऊ साठे. वि. वा. शिरवाडकर. विशाखा विशाखा किंवा नटसम्राट. नटसम्राट वि. वा. शिरवाडकर. व्यंकटेश माडगुळकर. आता व्यंकटेश माडगुळकर म्हटल्यानंतर यांची कादंबरी कोणती आहे? व्यंकटेश माडगुळकर यांची कादंबरी आपल्याला पाहायची आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. व्यंकटेश माडगुळकर यांची कादंबरी कोणती आहे? सांगू शकता? ठीक आहे, पाहूया व्यंकटेश माडगुळकरांची कादंबरी कोणती आहे. बनगरवाडी, पुढचे पाऊल, कोवळे दिवस. यांची कादंबरी काय आहे? बनगरवाडी, पुढचे पाऊल, कोवळे दिवस. बनगरवाडी, पुढचे पाऊल, पुढचे पाऊल. ओके. तर हे कोणाचे आहे? व्यंकटेश माडगुळकर. तर इथं उत्तर हे बरोबर आहे आणि ही बाकीची उत्तरं कशी आहेत? चुकीची आहेत. मग लक्षात ठेवा. बनगरवाडी, पुढचे पाऊल, व्यंकटेश माडगुळकर. स्वामी रणजित देसाई. फकीरा अण्णाभाऊ साठे. नटसम्राट आणि विशाखा नावाचा काव्यसंग्रह वगैरे आहे. तर हे कोणाचे आहे? वि. वा. शिरवाडकरांचे. विशाखा नावाच्या काव्यसंग्रहाला वि. वा. शिरवाडकरांना 1984 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार भेटला. कोणता? ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे. हेही तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे चला. खालील म्हणीचा अर्थ. दाम करी काम. मोठ्या माणसात दोष असतात, वाईट शेवटपर्यंत वाईटच आहे, सर्वत्र सारखी परिस्थिती. पैशाने सर्व कामे साध्य होतात. दाम करी काम. दाम करी काम. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. स्वगत. स्वगत. आता स्वगत म्हणजे काय रे? स्वगत याचा अर्थ स्वतःशी केलेले भाषण. सुस्कारा, दुःखामुळे सोडलेला दीर्घश्वास. दुःखामुळे सोडलेला दीर्घश्वास. दीर्घश्वास त्याला काय म्हणायचं? सुस्कारा. लक्षात येते ना? ही बाकीची उत्तर चूक आहे. स्वगत स्वतःशीच केलेले मनोगत, याला काय म्हणायचं? स्वगत. स्वगत स्वतःशीच केलेले मनोगत. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. साम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. किती सोपं आहे रे? साम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. साम्यच्या विरुद्ध आहे भेद. साम्य या शब्दाच्या विरुद्धार्थी काय आहे रे? भेद. साम्य म्हणजे सारखेपणा, भेद म्हणजे विषमता. बरोबर. साम्य याचा अर्थ सारखेपणा. सारखेपणा. आणि इथं भेद त्याचा अर्थ काय आहे? विषमता. काय शब्द आहे रे तो? विषमता. हेही तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढे पहा. क्रीडांगण. क्रीडांगण. क्रीडांगण म्हटल्यानंतर क्रीडे, क्रीडेसाठी अंगण. क्रीडांगण म्हणजे काय रे? क्रीडेसाठी अंगण. आता क्रीडेसाठी अंगण हा कर्मधारय समास आहे, पण इथं उत्तर आहे त्याचं तत्पुरुष समास. क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण हा कर्मधारय
कर्मधारय तत्पुरुष समास आहे. कर्मधारय तत्पुरुष समास आहे. हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. जागृती. आता जागृती म्हटल्यानंतर जागृत ज्वालामुखी, जागृती नंतर त्याच्या विरुद्ध अर्थ आहे निद्रिस्त, निद्रा, निद्रा. जागृत ज्वालामुखी आणि निद्रिस्त ज्वालामुखी, त्याला काय म्हटलं, फुजियामा. हा जपान मधील फुजियामा जागृत, आणि दुसरं काय आहे त्याच्या विरुद्ध निद्रा वगैरे आहे. प्रगतीच्या विरुद्ध अधोगती. प्रकृती विकृती. निद्रा जागृत, जागे पण. ठीक आहे. चोर भय. आता चोर भय म्हटल्यानंतर चोर भय. आता भय आहे पण कुठून भर आहे, चोर भय. चोर भय, चोरा पासूनचे, चोरापासून भय, चोरापासून भय म्हणजे चोर भय. आता हा कोणता समास आहे रे, चोरापासून भय, चोर भय. भय आहे पण कोणते, चोरापासूनचे. हा कोणता समास आहे रे, तत्पुरुष समास आहे. कोणता समास आहे हा, तत्पुरुष. लक्षात ठेवा. पुढे खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. विडा उचलणे. विडा उचलणे याचा अर्थ असा की आपल्याला माहिती आहे, मी तुम्हाला कल्पना आहे की चढे घोड्यानिशी कैद करून येतो. मग याचा अर्थ काय होतो की विडा उचलणे. मग पाकिस्तान बरोबर झालेल्या क्रिकेट सामन्यात कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतच विजयी होईल असा क्रिकेट संघाने विडा उचलला. विडा उचलणे आणि काय करणे रे, प्रतिज्ञा करणे. विडा उचलणे याचा अर्थ काय होतो, विडा उचलणे म्हणजे प्रतिज्ञा करणे. हे उत्तर बरोबर आहे. विडा उचलणे, प्रतिज्ञा करणे. ठेवा लक्षात. हातावर तुरी देणे. शिवाजी महाराजांनी बादशाहच्या हातावर तुरी देऊन पेटाऱ्यातून पसार झाले. हातावर तुरी देणे याचा अर्थ काय होतो, फसवणूक करणे. मग याला काय म्हणायचं मराठी भाषेतील, वाक्प्रचार. शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेला जो शब्दसमूह आहे त्या शब्दसमूहाला मराठी भाषेतील वाक्प्रचार असे म्हणतात. आणि म्हणून इथं पहा, हातावर, हातावर तुरी देणे याचा अर्थ खरोखर हातावर तुरी द्यायची का, याचा अर्थ होतो फसवणूक करणे. म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. गैरवर्णे म्हणजे कंठ दाटून येणे अशा अर्थानं तो वाक्प्रचार आहे. पुढे पहा, कृष्ण बासरी वाजवतो. काय लिहिलं पहा, कृष्ण बासरी वाजवतो. वाक्याचा प्रयोग ओळखा. आता कृष्ण बासरी वाजवतो, इकडे पहा बर का. कृष्ण बासरी वाजवतो, वाजवतो. आता कृष्ण बासरी वाजवतो म्हटल्यानंतर इथं मूळ धातू वाजवतो, मूळ धातू वाजव. आता वाजवतो म्हटल्यानंतर मूळ धातू वाजव. वाजवणारा कोण, कृष्ण. कृष्ण कोण झाला रे, कर्ता. वाजवलेली काय आहे, बासरी. बासरी काय झालं, कर्म. कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली, क्रियापदाने पूर्ण केली. बरोबर आहे ना, बासरी वाजवतो. आता इथं पहा, बासरी वाजवतो यालाच दुसरा लिहिला, कृष्ण पावा वाजवतो, वाजवतो. कृष्ण काय, ताशा, ढोल वाजवतो. कृष्ण वाद्य वाजवतो. बरोबर आहे ना. याचा अर्थ काय होतो,
की वाक्यामध्ये कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदलतं, म्हणून तो जो प्रयोग आहे त्या प्रयोगाला कोणता प्रयोग म्हणायचंय? कर्तरी प्रयोग असे म्हणतात. इथं लक्षात ठेवा कोणता प्रयोग आहे रे हा? कर्तरी. मग इथं काय आहे? वाक्यात कर्त्याच्या लिंग वचन विभक्ती विभक्ती यानुसार क्रियापद बदलत असेल तर त्या प्रयोगाला कर्तरी प्रयोग म्हणतात. लक्षात घ्या, वाक्यामध्ये कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार जर क्रियापद बदलत असेल तर त्या प्रयोगाला कर्तरी प्रयोग म्हणतात. आता भावे म्हणजे काय रे? तर भावेचा विचार करत असताना वाक्यामध्ये कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलत नसून ते आहे तसे स्वतंत्र राहते, त्या प्रयोगाला भावे प्रयोग म्हणतात. भावे प्रयोग ओळखण्याची खूण वाक्यामध्ये कर्त्यालाही प्रत्यय असतो आणि कर्मालाही प्रत्यय असतो. आता इथं पहा बरं का, मी जर असं म्हटलं भावे प्रयोगाचा विचार जर केला तर पहा, रामाने रावणास मारले, पोलिसाने चोरास पकडले. आता इथं जर बाजू पाहिली तर मूळ धातू मारणारा राम कोण झाला? कर्ता. मारलेला रावण काय झालं? कर्म. कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली रे? क्रियापदाने. मग इथं कर्त्यालाही प्रत्यय आहे, कर्मालाही प्रत्यय आहे आणि क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी यकारांत आहे. पकडले, पकडणारा पोलीस कोण झाला? कर्ता. पकडलेला चोर काय झालं? कर्म. कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली रे? क्रियापदाने. मग इथं ने प्रत्यय, इथं स प्रत्यय. ज्यावेळी वाक्यामध्ये कर्त्यालाही विभक्ती प्रत्यय असतो, कर्मालाही विभक्ती प्रत्यय असतो, कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलत नाही, त्या प्रयोगाला भावे प्रयोग म्हणतात. आणि भावे प्रयोगामध्ये क्रियापद हे 100% तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी यकारांत असतं. कसं असतं? यकारांत. याला कोणता प्रयोग म्हणायचा रे? भावे प्रयोग म्हणतात. आणि पुराण कर्मणी याचा अर्थ वाक्यामध्ये मराठी भाषेचा उगम हा संस्कृत भाषेतून झाला आहे, त्यामुळे संस्कृत मधील काही वचने मराठी भाषेमध्ये जशीच्या तशी येतात. त्यातील सकर्मक धातूला धरीचे, देईचे, घेईचे, करीचे, बोलीचे अशी रूपे तयार होतात, म्हणून त्याला पुराण कर्मणी. आणि फक्त कर्मणी प्रयोग म्हणजे काय? वाक्यामध्ये कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदलते. इकडे पाहून घ्या, वाक्यामध्ये काय होतं? कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदलते. पहा, मुलाने आंबा खाल्ला, मुलाने चिंच खाल्ली आणि मुलाने शेंगा खाल्ल्या. मग इथं खाणारा कोण? मुलगा. मुलगा कोण झाला वाक्यातला? कर्ता. खाल्लेला आंबा काय झालं? कर्म. कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली? क्रियापदाने. मग पहा, इथं लक्षात घ्यायचंय, आंबा असेल तर खाल्ला, चिंच असेल तर खाल्ली, शेंगा असेल तर खाल्ल्या. वाक्यामध्ये कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर त्या प्रयोगाला कोणता प्रयोग म्हणायचे? कर्मणी प्रयोग. कोणता प्रयोग म्हणायचे? कर्मणी. ओके. आता पहा, नीट लक्षात घ्या, मी इथं तुम्हाला काय समजून सांगितलं? मी इथं तुम्हाला समजून सांगितलं की वाक्यामध्ये कर्त्यानुसार क्रियापद बदलतं, म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे. कोणता प्रयोग आहे रे? कर्तरी.
कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलत नाही, म्हणून भावे प्रयोगाची व्याख्या सांगितली. इथं पुराण कर्मणी म्हणजे तेही तुम्हाला समजून सांगितलं, आणि कर्मणी प्रयोग म्हणजे काय तेही समजून सांगितलं. वाक्यामध्ये कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार ज्यावेळेस क्रियापदाची ठेवण असते त्याला प्रयोग असे म्हणतात. कर्त्यानुसार क्रियापद बदलत असेल कर्तरी प्रयोग, कर्मानुसार क्रियापद बदलत असेल कर्मणी प्रयोग, आणि दोघांनुसार एक क्रियापद बदलत नसेल तर त्याला भावे प्रयोग असे म्हणतात. पुढे पहा, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. विरुद्धार्थी व्यर्थ. आता विरुद्ध अर्थी म्हटलेले आहे, विरुद्ध अर्थी. आता व्यर्थ म्हणजे वाया जाणे, बरोबर आहे ना. मग त्याचा विरुद्धार्थी काय आहे रे? व्यर्थ. माझा व्यर्थ वेळ वाया गेला, व्यर्थ वाया जाणे. आणि वाया जाणे याचा अर्थ काय होतो मग? वृद्धी. वृद्धी याचा अर्थ काय होतो? इथं वाढ होते आणि इथं वाया जाते. लक्षात येतं ना, इथं वाया शब्द आहे, वाया. ठीक आहे, अशा अर्थानं इथं हा जो काय आहे तर वृद्धी शब्द बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. पुढे जात असताना पुढचा जो काही प्रकार आहे पहा, खालील स्वार्थी वाक्याचे संकेतार्थी वाक्यात रूपांतर करा. प्रयत्नात सातत्य असल्यास यश मिळेल. सातत्याने प्रयत्न केल्यास यश मिळेल का? यश मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्न कराल का? प्रयत्न सातत्याने करा आणि यश मिळवा. जर प्रयत्न सातत्याने केले तर यश मिळेल. स्वार्थी वाक्याचे संकेतार्थी वाक्यात रूपांतर करा. संकेतार्थी मध्ये भाषा असते. कोणती भाषा असते रे? जर, तर. जर प्रयत्न केले तर सातत्याने यश मिळेल. कोणती भाषा आहे रे? जर, तर. इथं जर आहे आणि इथं काय आहे? तरची भाषा आहे. कोणती भाषा आहे? जर, तर. संकेतार्थीमध्ये पहिल्या वाक्यातील अटीवर दुसऱ्या वाक्यातील गोष्ट अवलंबून असते. ठीक आहे. वाट लावणे. पार त्याने आपल्या अभ्यासाची फार वाट लावली, त्याने कामाची फार वाट लावली. वाट लावणे, प्रतिज्ञा करणे, नाश करणे, माघार घेणे, पळून जाणे. सांगा बरं, वाट लावणे. तुम्हाला काय वाटतं? त्याने आपल्या कामाची फार वाट लावली. वाट लावणे, सांगा. त्याने आपल्या कामाची वाट लावली, त्याला काही समजत नाही. वाट लावणे म्हणजे नाश करणे. शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा विशिष्ट अर्थाने जो काही शब्दसमूह वापरला जातो त्याला म्हटलं जातं काय? काय म्हटलं जातं रे त्याला? मराठीतील वाक्प्रचार. आता माघार घेणे, बरोबर. आता इथं पहा, वाट लावणे, नाश करणे, सुमल्या करणे, पळून जाणे. पोलिसांनी चोरांनी पोलिसाकडून सुमल्या केला. विडा उचलणे याचा अर्थ प्रतिज्ञा करणे. विडा उचलणे म्हणजे काय? प्रतिज्ञा करणे. इथं शरणागती पत्कारणे. शरणागती पत्कारणे याचा अर्थ माघार घेणे. शरणागती पत्कारणे म्हणजे माघार घेणे, असा यांचा अर्थ आहे. मग इथं मात्र उत्तर कोणतं बरोबर आहे? नाश पावणे हे उत्तर बरोबर आहे. ही बाकीची उत्तर कशी येत रे? चूक आहे. खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य होतात. दुर्जनांच्या संगतीने हानी होते. खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य. दुर्जनांच्या संगतीने हानी होते. म्हणजेच दुर्जनांच्या संगतीने लाभ होत नाही.
लाभ होत नाही याचा अर्थ हानी होत नाही. म्हणजे इथं वाक्य रूपांतर याचा अर्थ काय होतो? वाक्याच्या मूळ अर्थात बदल न करता वाक्याच्या मूळ अर्थात बदल न करता रचनेत बदल करणे यालाच वाक्य रूपांतर म्हणतात. यालाच काय म्हणायचं रे? वाक्य रूपांतर म्हणतात. वाक्याच्या रचनेत बदल न करता, वाक्याच्या मूळ अर्थात बदल न करता त्याच्या रचनेत बदल करणं, अर्थात बदल न करता रचनेत बदल करणं, याला काय म्हणायचंय? याला म्हटलं जातं वाक्य रूपांतर. अर्थात बदल न करता रचनेत बदल करणं, हे पक्क लक्षात घ्या. इथं हानी होते आणि लाभ होत नाही याचा अर्थच हानी होत नाही. लाभ होत नाही याचा अर्थ हानी होते. मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी कोणी लिहिली? पहा, विचार करा, सांगा मला पण. रवींद्रनाथ ठाकूर, सावित्रीबाई फुले, कविता करकरे, कविता मुरुमकर. कोणी लिहिली रे ही कादंबरी? तर ही कादंबरी लिहिली, सांगा बरं काय उत्तर आहे तुमचं? तर ही कादंबरी लिहिलेली आहे सावित्रीबाई फुले नाही, कविता करकरे नाही, कविता मुरुमकर यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे. ओके, लक्षात ठेवा. चला तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण हे 23वे पुष्प गुंफलेलं आहे. यामध्ये मिश्र प्रश्नांचा आपण विचार केला. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा. त्याचबरोबर आमचा टिक्कर मराठीचा टेलिग्राम चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे, त्याचबरोबर आपलं टिक्कर मराठीचं ॲप पण आहे. तर विविध प्रकारचे व्हिडिओ घडामोडी पाहण्यासाठी जरूर तुम्ही भेट वगैरे द्या. आणि अतिशय सर्वसामान्य विद्यार्थ्याला परवडेल या एकदम स्वस्त किमतीमध्ये आपण हा कोर्स लॉन्च करत आहोत, किंबहुना तुमच्यापर्यंत तो पोहोचवणार आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी टिक्कर मराठी ॲप डाउनलोड करा आणि तुम्ही स्वतःही, त्याचबरोबर तुमचे मित्र असतील, इतर नातेवाईक असतील, त्यांनाही हक्काची नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील वगैरे राहा. टिक्कर मराठी ॲपचा नंबर वगैरे आहे, त्यावर कोणताही प्रश्न तुम्ही विचारा. पुन्हा भेटूया असेच नवनवीन घटक प्रश्न प्रकार घेऊन पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, हॅपी थॉट्स, टेक केअर, थँक्यू.